आपण पाहत आहोत जिंतूर तालुक्यातील इटोली येथील प्रसिद्ध संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा। या आश्रमशाळेमध्ये माध्यमिक विभाग आणि उच्च माध्यमिक विभागमध्ये मिळून एकूण 200 विद्यार्थी येथे निवासी राहतात। या विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये जो काही भाजीपाला वापरला जातो तो इथेच याच आश्रमशाळेच्या परसबागेमध्ये पिकवला जातो। आज आपण पाहणार आहोत संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेची प्रशस्त अशी परसबाग। पहिले आपण पाहत आहोत ही भव्य अशी आश्रमशाळा आणि या आश्रमशाळेची ही इमारत आणि भव्य असे हे प्रांगण। ही भव्य अशी आश्रमशाळा आणि भव्य असे प्रांगण पाहिल्यानंतरच लगेच आपण जाणार आहोत या आश्रमशाळेच्या परसबागेमध्ये। हे आश्रमशाळेचे भव्य असे प्रांगण दिसत आहे आणि हे प्रांगण संपल्यानंतर आपल्याला शाळेच्या मागे इथे दिसत आहे ती परसबाग। आपण पाहू शकता इथे परसबागेमध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या सीझनमध्ये भाजीपाला पिकवला जातो। इथे आपण पाहत आहोत लसणाचे पीक, जे की आपल्याला ऑर्गॅनिक असे हे पिकं घेतलेले असून विद्यार्थ्यांना ऑर्गॅनिक भाजीपाला इथे आपल्याला खायला देता येतो। इथे पाहू शकतो आपण मुळा, त्यानंतर मेथी असा ताजा भाजीपाला आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणला जातो। इथे पाहू शकतो आपण वांग्याचे काही रोपटे आहेत आणि या वांग्याच्या रोपट्याचे अगदी ताजे वांगे विद्यार्थ्यांना भाजी बनवण्यासाठी उपयोगी पडतात। आपण पाहू शकतो रासायनिक खतापासून मुक्त असे ऑर्गॅनिक खतापासून पिकवलेली ही परसबाग हिरवीगार। येथे आपण पाहू शकतो टोमॅटोचे रोपटे दिसत आहेत। इथे विद्यार्थ्यांसाठी अगदी फ्रेश ताजे असे टोमॅटो इथूनच मिळवले जातात। येथे आपण पाहू शकतो पत्तागोबी आपल्याला दिसत आहे आणि ही पत्तागोबी जी आहे तर अशा प्रकारे अगदी ऑर्गॅनिक शेणखताचा उपयोग करून ही पिकवलेली ताजी अशी पत्तागोबी विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणली जाते। इकडे आपण पाहत आहोत या परसबागेमध्ये त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीरसुद्धा दिसत आहे, पालकसुद्धा दिसत आहे। येथे आपल्याला कांद्याचे पीक दिसत आहे। हा येथील कांदासुद्धा आपल्याच परसबागेमधून पिकवलेला आहे। इथे मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर दिसत आहे
त्याचबरोबर इथे फुलकोबीसुद्धा दिसत आहे. इथे मिरचीचं पीक घेण्यात आलेलं आहे. मिरच्यासुद्धा इथल्या ताज्या ताज्या वापरल्या जातात. म्हणजेच एकंदरीतच आपण पाहिलं तर जवळपास भरपूर असा भाजीपाला येथेच परसबागेमध्ये पिकवला जातो. या अगोदर येथे दोडका, कारले, भोपळा अशीही पिकं किंवा भाजीपाल्याची पिकं घेण्यात आलेली आहेत. सीझननुसार त्याच्यामध्ये बदल केला जातो. आपण पाहू शकतो पुन्हा येथे टोमॅटोचे रोपटे आणि त्याला लागलेले टमाटे आपण पाहत आहोत. येथील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा ताजा भाजीपाला पिकवला जातो आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं आरोग्यसुद्धा सुदृढ राहतं. अशा प्रकारे आपण एखाद्या घराची परसबाग पाहिली असेल, परंतु प्रथमच आपण एका आश्रमशाळेची परसबाग पाहत आहोत. इथे आपल्याला पालक दिसतो आहे. अगदी ताजा ताजा फ्रेश असा पालक हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे, आरोग्यदायी, त्याचबरोबर व्हिटॅमिन्स विद्यार्थ्यांना पुरवणारे पिकं आणि भाजीपाला इथं घेतलेला आपल्याला दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या जेवणाखावणाची सुद्धा व्यवस्थित येथे सोय घेतली जाते. म्हणूनच इथे प्रवेशाच्या वेळेस अनेक विद्यार्थी एकदाच गर्दी करतात आणि आश्रमशाळेमध्ये पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होतात. धन्यवाद.